नमस्कार. देवाची द्वारी या अभंग मालिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मी राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्त परायण ऋतिका दिदी कदम आज याच ठिकाणी तुकोबऱ्यांचा गोड असा अभंग मागणीपर प्रकरणातील अभंग आणि त्याचा सारांश सांगण्याचा प्रयत्न करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला भगवंताकडे काय मागणं मागावं याचं ज्ञान देत आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने कलियुगामध्ये जीवाने देवापाशी काय मागणं मागावं. तर कलियुगामधल्या मागण्या म्हणजे खऱ्या अर्थाने नास्तिक मागण्या आहेत की एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल, क्षणिक सुखासाठी मागणी मागतो तो जीव असतो. पण खऱ्या अर्थाने तुकोबरायांनी सांगितलं की अनादी कालापर्यंत जर सुख प्राप्त करायचं असेल, अनादी कालापर्यंत जर सुखी राहायचं असेल तर भगवंताला काय मागावं. तर हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा माझ्या जीवनामध्ये मला कधीही तुझा विसर पडून देऊ नको. कारण खऱ्या अर्थाने हे शरीर तुझ्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याचे चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धे. भगवंता तू विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे. तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. तुझ्या सत्तेशिवाय मनुष्य श्वासही घेऊ शकत नाही. असा असणारा तू ईश्वर, असा असणारा तू भगवान परमात्मा तुझा विसर कदापि पडून देऊ नको. कारण गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. भगवंता माझ्या जीवनामध्ये जर तू मला तुझा विसर पडून नाही दिला तर आवडीने मी तुझं गुणगान घेईन, तुझं नामचिंतन करेन, तुझी सेवा करेन. कारण खऱ्या अर्थाने तुझं नाम जर माझ्या मुखाला असेल, तुझं विशिष्ट असं लक्ष माझ्यापाशी असेल. याच्याही पुढे जाऊन तुकोबराय गोड सांगतात बरं का. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मला पैसाही नको, मला मुक्तीही नको, मला फक्त काय दे तर संतांची संगत माझ्या जीवनामध्ये दे. मनुष्य अट्टहास करतो भगवान परमात्म्याची पूजा करण्यासाठी, ध्यान धारणा करण्यासाठी, नामस्मरण करतो. कोणत्या गोष्टीसाठी तर खऱ्या अर्थाने जीवाला योग्य ती मुक्ती प्राप्त झाली पाहिजे. पण तुकोबराय तीही मुक्ती नाकारतात. तुकोबराय म्हणतात पैसाही नको, अडकाही नको. कारण कबीरदास महाराजांनी गोड सांगितले बरं का. पैसा न लागे रुपया न लागे न लागे कवडी दमडी मनवा खेती करो हरिनाम. कलियुगामध्ये कोणतीही गोष्ट घेण्यासाठी आपल्याला पैसा अडका लागतो. एखादी गोष्ट जर द्यायची असेल तर आपल्याला तिथे पैसे द्यावे लागतात, तदनंतर तुम्हाला मला ती गोष्ट प्राप्त होते. पण परमार्थामध्ये तसं नाहीये बरं का. परमार्थामध्ये फक्त भगवान परमात्म्याला वेळ द्यावा लागतो, त्याचं नामचिंतन करावं लागतं, त्याची पूजा करावी लागते, त्याची ध्यान धारणा करावी लागते. कारण की तुकोबराय पुढे जाऊन सांगतात की या सगळ्या सुखांसाठी पहिलं सुख सांगितलं की देवा तुझा विसर पडून देऊ नको, पहिली मागणी होती. दुसरी मागणी होती गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि तिसरी मागणी होती की न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. मला माझ्या जीवनामध्ये संतांचा संग दे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय गोड सांगतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. की देवा या सगळ्या सुखांसाठी, या सगळ्या सुखांचा उपभोग घेण्यासाठी मी वारंवार गर्भवासामधलं दुःख सहन करण्यासाठी तयार आहे. कारण की मला फक्त एकच सुख हवंय की तुझा विसरण व्हावा. रामकृष्ण हरी.